राग बिहार।
दुसरा अभंग आज आपण बघणार आहोत. चहुवेदी जाणा साही शास्त्र कारण 18ही पुराणे हरीसी गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू एक हरि आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घावी मन ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ भगवा घन दाट हरी दिसे. ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मय म्हणजे उपमांचं दृष्टांताचं भांडार. त्याच्या ह्या वाङ्मयाचं वैशिष्ट्य हरिपाठामध्येही दिसतं. नामस्मरणाचं महत्त्व सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज अनेक ठिकाणी अतिशय सुंदर असे दाखले देतात, दृष्टांत देतात. याही अभंगात तसा दृष्टांत दिलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चहुवेदी जाण साही शास्त्र कारण 18ही पुराणे हरीसी गाती. 18 पुराण हे सगळं प्राचीन वाङ्मय आहे. त्या सगळ्यामध्ये हरीचं गायन आहे. ते सगळे हरीचं गायन करतायत. त्याचं तू ज्ञान जाणून घे. पण पुढे माऊली म्हणतात की त्याचं महत्वाचं काय आहे, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. तू एखादं लोणी जसं आपण घुसळल्यानंतर वर येतं, दही घुसळल्यानंतर ताक होतं, ताकातनं लोणी येतं. लोणी हे सगळ्यात उत्तम असं. त्याप्रमाणे वेदशास्त्र पुराण याच्या फक्त अनंताला लोण्याला तू जाणून घे. उगीच इतर मार्गाचा अवलंब करून व्यर्थ वेळ दौडू नकोस. कारण वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. तो अजिबात इतर व्यर्थ वेळ घालवू नकोस. कारण इतर मार्ग आहेत ते अवघड आहेत, कष्टकारक आहेत, दुर्गम आहेत. एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घावी मन. एकच एक परब्रह्मरूपी श्रीहरी हा आत्मरूप आहे. शिवा आणि शिवात करूप आहे. हे सगळं जाणून घेण्यासाठी तो अवघड अशा साधनांमध्ये कशाला गुंतोस. वाया तू दुर्गमा
न घाली मन. या सगळ्या मार्गांना तुला जाण्याची आवश्यकताच नाही, कारण जीवात्मा आणि शिवात्मा रूप एक हरी आहे. सर्वत्र चराचरात एकच शक्ती आहे. आणि हे ज्ञान करून घेण्यासाठी महत्वाचं काय आहे, तर हरिनाम साधना ही श्रेष्ठ आहे. तू इतर मार्गात व्यर्थ वेळ अजिबात गुंतवू नकोस, मन त्याच्यात गुंतवू नकोस, असं माऊली सूचना देतात. आणि म्हणून शेवटच्या कडव्यात ते म्हणतात, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घन दाट हरी दिसे. इथं वैकुंठ हा हरीला प्रतिशब्द आहे. वैकुंठ म्हणजे हरी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी त्या हरीचाच नेहमी पाठ करतो. पाठ करतो म्हणजे काय, स्मरण करतो. नवविधा भक्ती सांगितले, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. यात श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम नामस्मरणम हे महत्वाचं आणि सोपा मार्ग. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या हरीचा मी नेहमी पाठ करतो, मी हरीचं स्मरण करतो. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, मी याचं पाठ म्हणजे स्मरण करतो. म्हणून भरला घन दाट हरी दिसे. म्हणून तो सगळीकडे ओतप्रोत तोच भरला आहे, स्पष्टपणे दिसतं. ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठात त्यांचे अनुभव ठिकठिकाणी विखुरले गेलेले आहेत, येत आहेत. समाधी नंतरचे हे अभंग मानले जातात. त्यामुळे या सगळ्याचा पुरेपूर अनुभव या प्रत्येक अभंगामध्ये ज्ञानेश्वर थोडं अधिकारवाणीने सांगतात की मला असा अनुभव आलेला आहे आणि तो तुम्हाला मार्गदर्शक ठरणार आहे. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घन दाट हरी दिसे. मला तो सर्वत्र ओतप्रोत सगळ्या सृष्टीमध्ये चराचरामध्ये तोच भरलेला दिसतोय. आणि म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. भगवान गोपाळ कृष्ण महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. भारत माता की जय. सब संतन की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पांडुरंग हरी वासुदेव हरी. पांडुरंग हरी वासुदेव हरी. पांडुरंग हरी.